जय जिजाऊ जय शिवराय। सर्वात प्रथम मी गौतम बुद्धांना मानवंदना देतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतो, छत्रपती शिवाजी महाराज मानवंदना देतो। आणि माझ्यावरती 4 तारखेच्या दिवशी संध्याकाळी 8 वाजता नारपोली पोलीस स्टेशनच्या आतमध्ये जो जीवेघेणा हल्ला झाला, त्या हल्ल्याचा मी सर्वात पहिले निषेध करतो। आणि त्या हल्ल्याच्या अनुषंगाने आपण नारपोली पोलीस स्टेशनमध्ये आपला जो गुन्हा नोंदवून नाही घेतला आणि त्याच्यानंतर आपण इथे 8 तारखेला CP कार्यालयात इथेही आपण पत्रव्यवहार केला, पण पत्रव्यवहारची कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली गेलेली नाही आहे। याच्यामध्ये काय आहे का कुठल्या बड्या नेत्याचा हात आहे का काय आहे, हे चौकशी ज्या लोकांनी हे सर्व बघितलं पाहिजे। आणि माझी मागणी काय जास्त नाही आहे का ज्या लोकांनी माझ्यावरती हल्ला केलेला आहे त्या संबंधित गुन्हेगारांवरती कठोर कारवाई झाली पाहिजे। त्याच्यानंतर जे खासदार हे संविधानिक पद आहे, त्या संविधानिक पदाची जी अवहेलना भिवंडी तालुक्यामध्ये होत आहे आणि पोलीस बघूनही दुर्लक्ष करत आहे, तर त्यांच्यावरती ती कारवाई झाली पाहिजे। मोका अंतर्गत ते जे संघटित गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे, एवढंच आपलं या महाराष्ट्र पोलिसांना मागणं आहे। हल्ल्याच्या पाठीमागे त्यांची पार्श्वभूमी काय होती, कशा विषयावर झाली? माझं 5 तारखेला भिवंडीमध्ये आंदोलन होतं, जन आंदोलन होतं। त्या आंदोलनामध्ये असं होतं का तिथले स्थानिकचे जे खासदार आमदार कामं करत नाही आहेत, तर आपण त्यांच्या ती कामं निदर्शनात आणून देत होतो की ही जनतेची कामं आहे, तिथं पाणी भरतंय, तर तो मोर्चा झाला नाही पाहिजे, ते आंदोलन झालं नाही पाहिजे। त्या अनुषंगाने ते माझ्यावरती ते हल्ले झालेले आहेत। उच्च ठिकाणी पाणी भरलेले होते। हॉली मेरी स्कूल आहे राहनाल ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये, तिथे पाणी साचलेलं गेल्या 2 वर्षापासून आपण PWDला सांगतो, पण PWD लक्ष देत नाहीये। आताचे खासदार बाळामामा त्या ठिकाणी आहेत, त्यांच्याकडे काय आपण जे आंदोलन केलं त्या आंदोलनाच्या याच्यामधून ते सुरेश गोपीनाथ म्हात्रे सन्माननीय खासदार आहेत आपले, त्यांनी तत्काळ लगेच तिथे ॲक्शन घेऊन दुसऱ्या दिवशी PWD